नमस्कार. माझं नाव पौर्णिमा रवींद्रन. आज आपण चॅप्टर 2 रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स शिकणार आहोत. या चॅप्टरमधले काही टॉपिक्स आपण ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये कवर केलेले आहेत. तर आपण आधी एक क्विक रिकॅप घेऊ की त्याचे तुम्ही काय काय पाहिलं. तुम्ही ऑलरेडी असेक्शुअल रिप्रोडक्शन कसं होतं लोअर ऑर्गॅनिझम्समध्ये, जेम्युल फॉर्मेशन आणि बडिंग या 2 प्रोसेसेस तुम्ही ऑलरेडी पाहिलेल्या आहेत. तुम्ही सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये ह्युमन्समध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन कसं होतं त्याच्याबद्दल थोडीशी माहिती तुम्हाला ऑलरेडी मिळालेली आहे. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, त्याच्यात कुठले पार्ट्स आहेत, त्याचे भाग कुठले आहेत ते तुम्ही स्टडी केलं आहे. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये कुठले पार्ट्स आहेत ते पण तुम्ही स्टडी केलेलं आहे. मग तुम्ही मेन्स्ट्रुअल सायकल जे आहे मेन्स्ट्रुअल सायकल जे आहे ते तुम्ही स्टडी केलेलं आहे, ओव्हेरियन सायकल. आणि सगळ्यात शेवटी तुम्ही गॅमेटोजेनेसिस, स्पर्मॅटोजेनेसिस, oogenesis हे पण स्टडी केलेलं आहे. हे ऑलरेडी आधीच्या व्हिडिओमध्ये कवर झालेलं आहे. या व्हिडिओमध्ये आपण याचे पुढचे प्रोसेसेस बघू. एकदा स्पर्म आणि ओवा म्हणजे एग हे तयार झाले की नंतर काय होणार. ऑब्व्हियसली याच्या पुढचं जे स्टेप आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे, दॅट इज फर्टिलायझेशन. म्हणजे ते स्पर्म आणि एग जेव्हा एकत्र ते येतात, फ्युजन होतं, त्यांचं संयोग होतं, दॅट इज अ नेक्स्ट स्टेप, दॅट इज कॉल्ड ॲज फर्टिलायझेशन. आता हा स्टेप का एवढा महत्त्वपूर्ण आहे. तुम्ही पाहिलं असेल की काही कपल्समध्ये इनफर्टिलिटीचा प्रॉब्लेम असतो. त्यांना मूल होत नाही, बाळ होत नाही, बरेच वर्ष होतात लग्नानंतर तरी मूल होत नाही. तर हे जे फर्टिलायझेशन आणि त्याचे पुढचे जे स्टेप्स आहेत त्याच्यात डेव्हलपमेंट ऑफ द एम्ब्रिओ आणि शेवटी प्रेग्नन्सीनंतर जेव्हा बाळ डिलिव्हरी होते, पार्च्युरेशन ज्याला म्हणतो, ही सगळी प्रोसेस जी आहे ही खूप वेल ऑर्केस्ट्रेटेड आहे. ऑर्केस्ट्रा कशी चालते तुम्ही पाहिलं असेल. एक कंडक्टर असतो आणि तो सगळ्या ऑर्केस्ट्राला सिंगल हँडेडली तो सगळं बघतो की आत्ता कुठलं वाद्य वाजायला पाहिजे, कोण आता वाजवायला पाहिजे वाद्य, हे तो खूप चांगल्या प्रकारे, खूप चांगल्या रीती तो कंडक्ट करतो. ही पूर्ण प्रोसेस जी आहे ही तशी खूप वेल ऑर्केस्ट्रेटेड आहे. इथे कुठेही गडबड झाली तर इनफर्टिलिटीचा प्रॉब्लेम होऊ शकतो, म्हणजे बाळ होत नाही. तर या पॉईंट ऑफ व्ह्यूनी ही प्रोसेस अतिशय कॉम्प्लिकेटेड आहे, पण ॲट द सेम टाईम खूप इंटरेस्टिंग पण आहे. खूप नवीन काही तुम्हाला शिकायला मिळेल या प्रोसेसमध्ये. आपण बघू फर्टिलायझेशनमध्ये की व्हॉट इज फर्टिलायझेशन फर्स्ट. ऑर सिनगॅमी. सिनगॅमी नावावरनं तुम्हाला कळतं सिनगॅमी फ्युजन आहे. तर काय होणार आहे फर्टिलायझेशनमध्ये. इट इज अ फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमीट विच आर हॅप्लॉइड अँड दे फॉर्म अ डिप्लॉइड सेल विच इज कॉल्ड ॲज अ झायगोट. मेल अँड फिमेल गॅमेट फ्यूज होतात आणि एक सेल तयार करतात. दॅट सेल, एक सेल तयार होतो आणि दॅट सेल इज डिप्लॉइड अँड इट इज कॉल्ड ॲज झायगोट. त्याचं नाव झायगोट, त्याला आपण झायगोट असं म्हणतो. आता याचं कुठे होतं, वेअर इज फर्टिलायझेशन टेकिंग प्लेस. ऑब्व्हियसली हे फिमेल बॉडीमध्ये युटरस जे आहे, युटरसमध्ये फॅलोपियन ट्यूब्स असतात, असे 2 हातांसारखे. त्या फॅलोपियन ट्यूब्समध्ये एक पार्ट आहे ॲम्प्युला म्हणून. त्या ॲम्प्युलामध्ये म्हणजे इट इज इंटर्नल, फर्टिलायझेशन एक्सटर्नल होत नाही. बेडकांमध्ये फॉर एक्झाम्पल तुम्ही जर पाहिलं तर बाहेरून ते एग्ज आणि स्पर्म बाहेरच फ्यूज होतात आणि नवीन ऑर्गॅनिझम तयार होतो. पण याच्यात तसं नाही आहे, इंटर्नली फर्टिलायझेशन होतं. सगळ्या मॅमल्समध्ये आणि ह्युमन्समध्ये सुद्धा इंटर्नल फर्टिलायझेशन होतं. सो इट टेक्स प्लेस इन द ॲम्प्युला ऑफ द फॅलोपियन ऑर द युटराईन ट्यूब. अँड फर्टिलायझेशन झाल्यानंतर काय होतं, एकदा फर्टिलायझेशन झालं, एकदा ते फ्युजन झालं, त्याच्यानंतर झायगोट तयार होतो. तो झायगोट स्लोली युटरसमध्ये, फिमेल युटरसमध्ये वॉलमध्ये जाऊन एम्बेड होतो, वॉलमध्ये जाऊन बसतो आणि तिथे तो डिवाईड होतो आणि तिथून द झायगोट डिवाइड्स अँड रिडिवाइड्स आणि त्याचं एम्ब्रिओ तयार होतो. एम्ब्रिओ म्हणजे पूर्ण जे चाइल्ड आहे किंवा बेबी आहेत तो तयार होतो. आता याचं आपण एक व्हिडिओ बघूयात आणि या व्हिडिओमध्ये सगळी प्रोसेस आहे ते डिस्क्राईब केलेली आहे. नंतर आपण पार्ट बाय पार्ट इन डिटेल प्रोसेस डिस्क्राईब करणारच आहोत. तर पुढचं आपण बघूयात व्हिडिओ. Fertilization is the epic story of a single sperm facing incredible odds to unite with an egg and form a new human life.
It is the story of all of us. During sexual intercourse, about 300 million sperm enter the vagina. Soon afterward, millions of them will either flow out of the vagina or die in its acidic environment. However, many survive because of the protective elements provided in the fluid surrounding them. Next, the sperm must pass through the cervix, an opening into the uterus. Usually, it remains tightly closed, but here the cervix is open for a few days while the woman ovulates. The sperm swim through the cervical mucus, which is thinned to a more watery consistency for easier passage. Once inside the cervix, the sperm continues swimming toward the uterus, though millions will die trying to make it through the mucus. Some sperm remain behind, caught in the folds of the cervix, but they may later continue the journey as a backup to the first group. Inside the uterus, muscular uterine contractions assist the sperm on their journey toward the egg. However, resident cells from the woman's immune system, mistaking the sperm for foreign invaders, destroy thousands more. Next, half the sperm head for the empty fallopian tube, while the other half swim toward the tube containing the unfertilized egg. Now, only a few thousand remain. Inside the fallopian tube, tiny cilia push the egg toward the uterus. To continue, the sperm must surge against this motion to reach the egg. Some sperm get trapped in the cilia and die. During this part of the journey, chemicals in the reproductive tract cause the membranes covering the heads of the sperm to change. As a result, the sperm become hyperactive, swimming harder and faster toward their destination. At long last, the sperm reach the egg. Only a few dozen of the original 300 million sperm remain. The egg is covered with a layer of cells called the corona radiata. The sperm must push through this layer to reach the outer layer of the egg, the zona pellucida. When sperm reach the zona pellucida, they attach to specialized sperm receptors on the surface, which triggers their acrosomes to release digestive enzymes, enabling the sperm to burrow into the layer. Inside the zona pellucida is a narrow, fluid-filled space just outside the egg cell membrane. The first sperm to make contact will fertilize the egg. After a perilous journey and against incredible odds, a single sperm attaches to the egg cell membrane. Within a few minutes, their outer membranes fuse and the egg pulls the sperm inside. This event causes changes in the egg membrane that prevent other sperm from attaching to it. Next, the egg releases chemicals that push other sperm away from the egg and create an impenetrable fertilization membrane. As the reaction spreads outward, the zona pellucida hardens, trapping any sperm unlucky enough to be caught inside. Outside the egg, sperm are no longer able to attach to the zona pellucida. Meanwhile, inside the egg, the tightly packed male genetic material spreads out. A new membrane forms around the genetic material, creating the male pronucleus. Inside, the genetic material reforms into 23 chromosomes. The female genetic material, awakened by the fusion of the sperm with the egg, finishes dividing, resulting in the female pronucleus, which also contains 23 chromosomes. As the male and female pronuclei form, spiderweb-like threads, called microtubules, pull them toward each other. The two sets of chromosomes join together, completing the process of fertilization. At this moment, a unique genetic code arises, instantly determining gender, hair color, eye color, and hundreds of other characteristics. This new single cell, the zygote, is the beginning of a new human being.
And now the cilia in the fallopian tube gently sweep the zygote toward the uterus, where he or she will implant in the rich uterine lining, growing and maturing for the next 9 months until ready for birth. राईट. सो या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिल्या सगळे प्रोसेसेस त्याच्यात दाखवलेले आहेत. आता आपण वन बाय वन, स्टेप बाय स्टेप सगळे प्रोसेसेस बघूयात. पहिलं स्टेप होतं फर्स्ट व्हॉट हॅपन्स, की आधी जेव्हा सीमेन इजॅक्युलेट होतं तेव्हा ते खूप थिक असतं आणि नंतर ते थोडंसं लिक्विड फॉर्ममध्ये होतं सो दॅट द स्पर्म्स कॅन मूव्ह, नाहीतर मूव्हमेंटमध्ये खूप हिंड्रन्स होतं. तर स्पर्म्स त्या सीमेनमध्ये प्रेझेंट असतात, राईट, आणि दे एंटर थ्रू द वजायना, दे एंटर इन टू द फिमेल बॉडी. आता हे लिक्विफिकेशन झाल्यानंतर, म्हणजे लिक्विड झाल्यानंतर त्यांचं ॲक्टिवेशन होतं, स्पर्म्सचं ॲक्टिवेशन होतं. स्पर्म्स हे मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स आहेत. आता मूव्हमेंट ऑफ स्पर्म टुवर्ड्स दी एग. आता एग आहे पण ते स्पर्म हॅज टू गो टुवर्ड्स इट. व्हिडिओमध्ये स्टार्टिंगमध्ये आधी आपण तेच पाहिलं होतं की स्पर्मची मूव्हमेंट कशी होते आणि ती एवढे सारे स्पर्म्स असतात, पण मिलियन्समध्ये असतात, पण त्यातले किती कमी आहेत जे एगपर्यंत पोचू शकतात आणि त्यातल्या त्यात एकच स्पर्म आहे जो फर्टिलाइज करतो. एगला फर्टिलाइज करण्यासाठी एकच स्पर्म लागतो. तर 50% जे स्पर्म्स असतात ते डिस्ट्रॉय होतात, ते मरून जातात किंवा त्यांना मूव्हमेंट नसते, ते मूव्हमेंट नसेल तरी ते काही उपयोगाचे नाही आहेत, कारण त्यांना लांब प्रवास करायचा असतो, ओव्हरीपर्यंत पोचायचं असतं. त्यामुळे जर ते मध्येच कुठे थांबले किंवा डिस्ट्रॉय झाले तर त्यांचा उपयोग नाही. 50% तसे मरून जातात आउट ऑफ 200 to 400 मिलियन स्पर्म्स. बाकीचे जे आहेत त्यांना 5 ते 6 तास लागतात फॉर अ प्रोसेस कॉल्ड कॅपॅसिटेशन. आता कॅपॅसिटेशन म्हणजे काय? या स्पर्म्सच्या, तुम्ही पाहिलं असेल त्या व्हिडिओमध्ये, मेम्ब्रेनमध्ये काही चेंजेस होतात या स्पर्ममध्ये आणि या स्पर्मच्या चेंजेस करण्यासाठी ते फिमेलच्या रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्टमध्ये ते चेंजेस होतात. दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज कॅपॅसिटेशन. सो इट इज अ चेंज दॅट इज अंडरगॉन. स्पर्ममध्ये जे चेंजेस होतात इन द फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट, आणि हे चेंजेस का होतात? कारण द स्पर्म हॅज टू फ्यूज विथ द एग. तर त्या फ्युजन प्रोसेससाठी, त्या सिनगॅमी प्रोसेससाठी उपयोगी पडेल म्हणून हे सगळं कॅपॅसिटेशनची प्रोसेस होती. आता कॅपॅसिटेशनमध्ये खूप सारे स्टेप्स आहेत. त्यातलं एक आहे की तुम्ही पाहिलं स्पर्म हॅज अ हेड विच इज कॉल्ड ॲज अन ॲक्रोझोम. या ॲक्रोझोमला एक मेम्ब्रेन आहे, एक लेअर आहे. त्या लेअरमध्ये ती लेअर पातळ होते आणि त्याच्या आतमध्ये कॅल्शियम आयन, Ca2+ आयन्स शिरतात आणि हे कॅल्शियम आयन्स आत शिरल्यामुळे त्यांची ॲक्टिव्हिटी जी आहे, त्यांची जी शेपटं आहे ते फास्ट मूव्ह व्हायला लागतात. तर हे प्रोसेस, दिस इज वन ऑफ द थिंग्स, एक मेथड आहे की त्यांना फास्ट ॲक्टिव्ह करण्यासाठी एक मेथड आहे. कॅल्शियम आयन्स आतमध्ये जातात आणि त्यांची शेपूट ती फास्ट हलायला लागते. अजून फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्टमध्ये ऑक्सिटोसिन म्हणून हॉर्मोन आहे. ऑक्सिटोसिन रिलीज होतो आणि त्याच्यामुळे युटराईन बॉल्स जे आहेत ते कॉन्ट्रॅक्ट होतात. त्याच्यामुळे सुद्धा हे स्पर्म्स जे आहेत ते लवकर जाऊ शकतात. प्रोस्टाग्लॅन्डिन म्हणून केमिकल आहे, लिपिड आहे एक प्रकारचं, दे ऑल्सो हेल्प. ते त्यांच्यामुळे सुद्धा स्पर्म्स हे फास्ट जाऊ शकतात. बेसिकली काय आहे की आता या स्पर्म्स, त्यांना एक लाईफस्पॅन आहे, ते फक्त 24 ते 28 तासच जगू शकतात. त्याच्या आतमध्ये त्यांनी ओवम किंवा एगपर्यंत पोचायला पाहिजे. जर ते नाही पोचले तर ही पूर्ण प्रोसेस जी आहे ती वेस्ट जाणार आहे. तर ते एक्स्ट्रा ॲक्टिव्ह होतात, खूप ॲक्टिव्ह होतात आणि ते अपवर्ड्स मूव्ह करतात फ्रॉम द वजायना टू द युटरस ऑफ द फिमेल. प्रोस्टाग्लॅन्डिन्स आपण ऑलरेडी हे केलं. हां, तर स्पीड ऑफ स्विमिंग त्यांचं किती आहे, म्हणजे स्पर्म जे आहे ते खूप छोटं आहे. आता याची स्पीड बघा, 1.5 to 3 मिलीमीटर्स पर मिनिट. एका मिनिटात ते 3 मिलीमीटरपर्यंत जाऊ शकतात. आणि एक स्पर्मचं साईज जर बघितलं तर या 1 मिलीमीटरपेक्षा 1000 पटीने कमी असतो स्पर्मचा साईज, म्हणजे ते खूपच छोटे असतात. त्यामुळे त्यांना स्विम करणं, त्याच्यात खूप एनर्जी लागते, म्हणजे खूप सोपं नाही आहे त्यांना स्विम करणं. पण त्यांची स्विमिंगची रेट जी आहे ती वाढते आहे. ठीक आहे, हे आपण डिस्कस केलं आहे. आणि हे 24 ते 28 तास ते 5 मिनटात ते तिथे पोहोचू शकतात.
एवढी फास्ट होते ही रिॲक्शन, 5 मिनटात ते एगपर्यंत पोचतात, ओवापर्यंत पोचतात आणि नंतर ते फक्त 24 ते 28 तास जगू शकतात. एग जे आहे ते त्याच्यापेक्षा कमी, म्हणजे 24 तासच फक्त एग वायबल आहे. 24 तासानंतर एग पण वायबल नाही आहे, मग ते मरून जातं. नेक्स्ट आपण आता याच्यात बघू की आता इथे पोचलं, फर्स्ट स्टेप इज डन, ठीक आहे. द स्पर्म हॅज रीच द एग, स्पर्म आणि एग जवळ आलेत, पण आत्ता या स्पर्मला एंटर करायचं आहे, त्या एगच्या आत शिरायचं आहे. तर त्याच्यासाठी एगला ऑब्व्हियसली भरपूर बाउंड्रीज आहेत, भरपूर रेस्ट्रिक्शन्स आहेत. हे सगळे रेस्ट्रिक्शन्स त्या स्पर्मला ब्रेक करावे लागणार, तोडावे लागणार आहेत. तर या डायग्राममध्ये तुम्ही बघा, इथे तुम्हाला दिसेल हे जे ग्रीन दिसतात हे सगळे स्पर्म्स आहेत आणि हे जे पिंक कलरचं लेअर दिसतोय दॅट इज द एगचं मेम्ब्रेन आहे आउटर. हे आउटर मेम्ब्रेन इज कॉल्ड ॲज कोरोना रेडिएटा. इट लुक्स लाईक अ क्राऊन, त्याच्यामुळे त्याला कोरोना रेडिएटा असं नाव दिलेलं आहे. आणि त्याच्या खाली तुम्ही पाहिलं तर हे पिंक कलरचं जे आहे दॅट इज द झोना पेलुसिडा. आता या स्पर्मला हे सगळं पेनिट्रेट आतमध्ये शिरायचं आहे आणि ऑब्व्हियसली त्याच्याकडे काहीतरी टूल्स पाहिजेत, तर त्याच्यासाठी त्याच्याकडे एन्झाईम्स असतात. त्या एन्झाईम्स यूज करून तो आतमध्ये शिरतो. ते प्रोटीन लेयर्स असतात, त्यामुळे ते डिग्रेड होऊ शकतात. एन्झाईममुळे ते प्रोटीन डिग्रेड होतात आणि स्पर्म जे आहे ते एगच्या आतमध्ये शिरतो. शेवटी काय पाहिजे आपल्याला की न्यूक्लियाय जे आहे स्पर्मच्या, हे जे ग्रीन दिसतं तुम्हाला स्पर्मच्या हेडमध्ये, हे जे हेड आहे याच्यात जे ग्रीन दिसतं दिस इज अ न्यूक्लियस, ही इज सिच्युएटेड हिअर. हे न्यूक्लियस जे आहे हे आतमध्ये शिरायला पाहिजे. इथे तुम्हाला दिसतं स्पर्म न्यूक्लियस हॅज टू गेट इनसाइड द एग. हे एग आहे आणि नंतर हे न्यूक्लियस फ्यूज व्हायला पाहिजे एगच्या न्यूक्लियस बरोबर. देन द प्रोसेस इज कम्प्लीट, बरोबर आहे. तर हे तुम्हाला दिसतं दिस इज झोना पेलुसिडा, दिस इज कोरोना रेडिएटा. हे रिसेप्टर्स आहेत, हे जे लाल छोटे छोटे डॉट दिसतात हे प्रोटीन्स आहेत. हे काय करतात, रिसेप्टर म्हणजे काय, ते रिसीव्ह करणार आहेत. काय रिसीव्ह करणार आहेत, ते स्पर्म रिसीव्ह करणार आहेत. तर स्पर्ममध्ये सुद्धा हे प्रोटीन्स असतात आणि या एगच्या कवरिंगवर पण प्रोटीन्स असतात. हे दोन्ही प्रोटीन्स एकमेकांना ओळखतात, ओळखून ते एकमेकांना ते ओढून घेतात स्पर्मला आणि मग हे पूर्ण प्रोसेस कंप्लीट होते. तर आपण बघूया याच्यात काय, आपण हे ऑलरेडी डिस्कस केले. 400 मिलियन आणि त्यातले फक्त 101 स्पर्म इथपर्यंत पोहोचू शकतात आणि त्यातलं फक्त एक आहे जो फर्टिलाइज करू शकतो एगला. एक स्पर्म इथे येतो, ते इथे अटॅच होतो या फर्स्ट जे स्पर्म इथे रीच झालं की झालं आणि मग काय होणार आहे, ते आतमध्ये शिरायला बघणार आहे. कोरोना रेडिएटा तो पास करतो, पण इथे झोना पेलुसिडा पास करायला त्याला अवघड जातं. मग इथे काय करतो तो, इथे ॲक्रोझोममध्ये देर आर एन्झाईम्स कॉल्ड ॲज ह्यालुरोनोडेज. So that enzyme helps in the dissolving of the zona pellucida. Zona pellucida त्याच्यामुळे डिझॉल्व होतं आणि त्याच्यामुळे हे जे हेड आहे हे याच्या आतमध्ये पास होऊ शकतं, झोना पेलुसिडाच्या आतमध्ये पास होऊ शकतं. आणि इथे आपण ऑलरेडी डिस्कस केलं, हे प्रोटीन्स आहेत ZP3 ZP2, हे रिसेप्टर प्रोटीन्स आहेत, ते रिसीव्ह करतात स्पर्म्सना आणि ते एनहॅन्स द फर्टिलायझेशन. दिस इंटरॅक्शन हे फर्टिलिझन आणि अँटी फर्टिलिझनचे जे रिॲक्शन आहे दॅट इज स्पीशी स्पेसिफिक. म्हणजे स्पर्म माणसाचंच पाहिजे आणि एग माणसाचंच पाहिजे, फिमेलचंच पाहिजे ऑफ ह्युमन, आणि तरच ते फ्यूज होऊ शकतात. हे दुसऱ्या स्पीशीचं चालत नाही. त्यामुळे हे इट इज लाईक अ आयडेंटिटी बॅच. तुम्ही कुठे एका इन्स्टिट्यूटमध्ये जाता तेव्हा तुम्ही आयडेंटिटी बॅच तुमच्याकडे असेल तर ते लवकर तुम्हाला आतमध्ये येऊ देणार, राईट. सो दिस इज लाईक अन आयडेंटिटी बॅच, इट्स लाईक अ रेकग्निशन की माझ्याकडे आहे, तर ते जे एग आहे तो पण दाखवतो माझ्याकडे आहे आणि मग ते एंटर होऊ शकतात. सो दिस इज द एंट्री ऑफ द स्पर्म. आता एंट्री झाल्यानंतर काय व्हायला पाहिजे, फ्युजन व्हायला पाहिजे. तर त्याच्या आधी ॲक्रोझोममध्ये काही रिॲक्शन, जे स्पर्म हेड आहे त्याच्यात काही रिॲक्शन्स होतात. ते काय रिॲक्शन्स आहेत ते आधी बघूया. हे बघा इथे हे अजून मॅग्निफाय केलं, अजून मोठं केलं आहे, झूम केलं आहे. इथे तुम्हाला दिसतं हेडमध्ये मायटोकॉन्ड्रिया आहे, इथे न्यूक्लियस आहे आणि मेजरली आपल्याला काय बघायचं आहे की हे याच्या आतमध्ये जेव्हा जातं तेव्हा काय होतं आहे. त्याच्या आतमध्ये जेव्हा जातं तेव्हा इथे एक रिॲक्शन तयार होते आहे आणि याला कॉर्टिकल रिॲक्शन असं नाव दिलेलं आहे, ठीक आहे. तर आपण बघू इथे याच्यात काय होतं. इट टचेस द झोना पेलुसिडा हा पिंक कलरचा जो लेअर आहे इथे टच होतो आणि इथे तो रप्चर होतो आणि आपले एन्झाईम्स
रिलीज करतो. कुठले एन्झाईम्स रिलीज करतो आता इथे, तो ॲक्रोझिन किंवा झोनालायसिनचा एन्झाईम आहे तो रिलीज करतो. आणि हे एन्झाईम्स रिलीज झाल्यानंतर काय होतं इथे, हे बघा इथे एन्झाईम रिलीज झाल्यानंतर इथे एक एग रिॲक्शन तयार होते विच इज कॉल्ड ॲज अ कोन. ओके, स्मॉल फर्टिलायझेशन कोन ऑर कोन ऑफ रिसेप्शन हे तयार होतं इथे एग मेम्ब्रेनवर. आणि जिथे हे कोन तयार झालं आहे तिथे मेम्ब्रेन डिपोलरायझेशन, जे मेम्ब्रेनवरती चार्ज असतात ते चार्ज न्यूट्रलाइज होऊन जातात. आणि वीक म्हणजे खूप स्ट्रॉंग नाही आहे पण वीक डिपोलरायझेशन होतं. त्याच्यामुळे काय होतं, हे प्लाझ्मा मेम्ब्रेन जे आहे ते डिझॉल्व्ह व्हायला पाहिजे. इथे बघा प्लाझ्मा मेम्ब्रेन डिपोलरायझेशन झाल्यामुळे प्लाझ्मा मेम्ब्रेन डिझॉल्व्ह झाल्यावर ते असे सेपरेट होतात. जे लिपिड बायलेअर आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन, राईट, तर ते लिपिड बायलेअर सेपरेट होतो आणि हे जे न्यूक्लियस आहे हे आतमध्ये शिरू शकतं. सो द प्लाझ्मा मेम्ब्रेन ॲक्च्युली मूव्स और डिझॉल्व्स आणि द न्यूक्लियस कॅन पास इन. आणि याच्यात फक्त न्यूक्लियस आत जातं, बाकीचं सगळं जे आहे ते बाहेरच राहतं. सेंट्रिओल्स पण आत जातात. ओके, आता एवढं झालं आहे म्हणजे द न्यूक्लियस अँड द सेंट्रिओल्स हॅव गॉन इन साईड. आता सेंट्रिओल्स आत का जायला पाहिजे, पुढच्या स्लाईडमध्ये आपण बघू की एगमध्ये काय होतं आता. हां, याच्यात अजून एक डायग्रॅम आहे जिथे तुम्ही बघू शकता. हे बघा इथे हा झोना पेलिसुडा, हा 3 डायमेन्शनल आहे त्यामुळे तुम्हाला जास्त कळेल. झोना पेलिसुडा इथे दिसतंय. दिस इज द पॉईंट वेअर द स्पर्म इज अटॅचिंग. आणि इथे इनिशिएशन ऑफ ॲक्रोझोम रिॲक्शन, जे आधी एन्झाईम्स रिलीज होतात हॅल्युरोनिडेस आणि ते आतमध्ये शिरण्यासाठी, आणि ते कंटिन्यू होतं. इथे इथपर्यंत ते पोचल्यानंतर इथे कॉर्टिकल रिॲक्शन सुरू होते, हे जे येल्लो दिसते. आणि कॉर्टिकल रिॲक्शन सुरू झाल्या काय होतं, इथे एक स्पेस निर्माण होतो दॅट इज कॉल्ड ॲज पेरिविटलाइन स्पेस. हा जो स्पेस दिसतोय तुम्हाला, या स्पेसमुळे काय होणार आहे, जे नवीन किंवा जे दुसरे स्पर्म्स आहेत जे अडकलेत कुठे, एकच स्पर्म तर नाही आत शिरणार, खूप सारे स्पर्म्स प्रयत्न करतील आत जायला, तर बाकीचे स्पर्म्स जे प्रयत्न करत आहेत त्यांना ते स्टॉप करणार, त्यांना आत येऊ देणार नाही. त्यामुळे इथेच ते अडकून राहतील आणि ते आत शिरू शकणार नाही. ठीक आहे, तर इथे ते म्हणतात की स्पर्म हे टचेस द व्हायटलाइन मेम्ब्रेन. हे या मेम्ब्रेनला व्हायटलाइन मेम्ब्रेन असं म्हटलं आहे. कॉर्टिकल रिॲक्शन होते इथे आणि हे डिॲक्टिवेट करतं स्पर्म रिसेप्टर्स. म्हणजे बाकीचे जे स्पर्म्स आहेत जे कॉन्टॅक्टमध्ये होते त्यांचे ते रिसेप्टर्स आहेत ते डिॲक्टिवेट झाल्यामुळे ते आता कॉन्टॅक्ट त्यांचं तुटेल. आणि इथे पेरिविटलाइन मेम्ब्रेनचा स्पेस क्रिएट होतो ज्याच्यामुळे आतमध्ये आता कुठलेही दुसरे स्पर्म्स शिरू शकणार नाही. याच्यामुळे काय होतं, पॉलिस्पर्मी म्हणजे खूप सारे स्पर्म्स एकाच एगला फर्टिलाइज करू शकत नाही. लक्षात घ्या, हे महत्त्वाचं आहे. कारण जेव्हा जेनेटिक व्हेरिएशन होणार आहे तेव्हा एकच स्पर्ममधलं जे जीन कंटेंट आहे किंवा एकाच स्पर्ममधले जे DNA आहे दॅट विल मिक्स विथ द एग DNA. बाकीचे कुठलेही जास्त स्पर्म्स आतमध्ये येऊ कामा नये. त्यामुळे हे सगळी प्रोसेस डिटेलमध्ये आपण शिकतो आहे. आता ॲक्टिवेशन ओव्हम. एगमध्ये काय होतं, एगमध्ये बघा या डायग्राममध्ये तुम्हाला दिसेल की एगमध्ये काय झालं आहे, मिओसिस 2च्या स्टेपला हे थांबलेलं आहे. मिओसिस 2 मेटाफेज स्टेपला हे थांबलेलं आहे. मेटाफेज ऑफ मिओसिस 2 पुढे ते जात नाही आहे. का नाही जात आहे, कारण त्यांच्याकडे सेंट्रिओल्स नाही आहे. तुम्हाला माहिती आहे ॲनिमल सेलमध्ये सेल डिव्हिजन करण्याकरता सेंट्रिओल्स लागतात. तर इथे सेंट्रिओल्स नसल्यामुळे इथे मेटाफेजला हे सगळे सेल्स मेटाफेजला एग सेल थांबलेलं आहे. आता जेव्हा स्पर्मचं न्यूक्लियस आत शिरतं त्याच्यासोबत सेंट्रिओल्स पण शिरतात आणि या सेंट्रिओल्स मिळाल्यामुळे तुम्हाला इथे या डायग्राममध्ये दिसेल, हे बघा ऑलरेडी हे असं होतं. पण आता आफ्टर द स्पर्म पेनिट्रेट्स द oocyte त्यांना एक सिग्नल मिळतो की आता आपण मिओसिस 2 कंप्लीट करायला पाहिजे. सेंट्रिओल्स आपल्याकडे आलेले आहेत, आता आपण मिओसिस 2 कंप्लीट करू. सेंट्रिओल्स का लागतात, सेपरेशनसाठी. मेटाफेजला असे इक्वेटरवर अरेंज जे क्रोमोझोम्स असतात ते ॲनाफेजला सेपरेट होतात. तर हे सेपरेशनसाठी सेंट्रिओल्स लागतात. तर मिओसिस प्रोसेस कंप्लीट होते आणि ओवममध्ये एगमध्ये काय तयार होतं, ओवम आणि सेकंड पोलर बॉडी हे 2 न्यूक्लिया तयार होतात. आता दोन्ही स्पर्म आणि ओवम द न्यूक्लियाय दे स्वेल अँड दे फॉर्म द प्रो न्यूक्लिया. हे आपण व्हिडिओमध्ये पण पाहिलं, ते क्रोमोझोम्स असे अरेंज होतात
आणि 23 क्रोमोझोम्स आर देअर इन एग आणि एग न्यूक्लियाय अँड 23 आर देअर इन द स्पर्म न्यूक्लियाय. तर ते प्रो न्यूक्लियाय जे आहेत ते आता एकत्र येतात इकडे या डायग्राममध्ये. 3मध्ये काय होतं आहे, दे आर कमिंग क्लोज टू इच अदर आणि मायटॉटिक स्पिंडल फॉर्म होते आणि शेवटी त्यांच्यामध्ये जे क्रोमोझोम आहे त्याचं एक्सचेंज होतं, जेनेटिक एक्सचेंज होतं आहे आणि त्यामुळे फर्टिलायझेशन इज कम्प्लीट असं आपण म्हणतो. हे राईट साईडला पूर्ण स्टेप्स दिलेले आहेत की काय होतं आहे आणि लेफ्ट साईडला फक्त लेबल आहे की हे झोना पेलिसुडा, कोरोना रेडिएटा हे सगळे लेबल्स आहेत. त्यामुळे कन्फ्यूज होऊ नका, काय घडतं आहे ते आपल्याला राईट साईडला कळणार आहे. या साईडला दिसतं की काय काय घडतं आहे. सो बिफोर फर्टिलायझेशन इट वॉज एट मेटाफेज 2 आणि एकदा स्पर्म कॉन्टॅक्टमध्ये आलं की द एग गेट्स ॲक्टिवेटेड आणि इट कम्प्लीट्स द मिओसिस. ॲक्च्युली ते कॉन्टॅक्टमध्ये येऊन ते सेंट्रिओल्स आतमध्ये त्यांना मिळायला पाहिजे. सेकंड पोलर बॉडी प्रोड्यूस होते आणि दिस इज द, आता हे जेव्हा पोलर बॉडी आणि हे तयार होतात इकडे, दॅट पॉईंट इट इज कॉल्ड ॲज अ ट्रू एग. जेव्हा पोलर बॉडी आणि न्यूक्लियस, एग न्यूक्लियस तयार होतं तेव्हा त्या स्टेजला आपण ट्रू एग म्हणतो. नंतर आपण पाहिलं इथे फ्युजन, याच्यात दोन्ही फ्यूज होत आहेत आणि इट फॉर्म्स अ सिन कॅरिऑन. त्याला सिन कॅरिऑन असं नाव दिलं कारण सिन गॅमी आहे त्यामुळे सिन कॅरिऑन. कॅरिऑन इज न्यूक्लियस, सो द न्यूक्लियस आर फ्युजिंग, न्यूक्लियाय आर फ्युजिंग, फ्युजन होतं आहे. आणि शेवटी झायगोट फॉर्म. जेव्हा हे कंप्लीट होतं हे प्रोसेस फ्युजनचं, त्याच्यानंतर जे सेल फॉर्म होतं दॅट इज कॉल्ड ॲज अ झायगोट. हे झायगोट परत डिवाईड आणि रिडिवाईड होणार आणि आपल्याला एम्ब्रिओ प्रॉपर तयार होईल. आता आपण बघूयात की सिग्निफिकन्स काय, फर्टिलायझेशन झाल्याचं सिग्निफिकन्स काय. सिग्निफिकन्स ऑफ फर्टिलायझेशन एक तर आहे की आपलं जे एगमधलं मिओसिस होतं ते थांबवलेलं होतं, ते मध्येच मेटाफेज ऑफ मिओसिस 2ला थांबवलेलं होतं, ते कंटिन्यू होतं. दुसरी गोष्ट म्हणजे दोन जे हॅप्लॉइड होते, एग एन होतं आणि 23 क्रोमोझोम्स होतं आणि स्पर्ममध्ये पण 23 क्रोमोझोम्स होते, तर ते 2n झालेलं आहे. जेव्हा ते फ्यूज होतात तेव्हा झायगोटमध्ये 46 क्रोमोझोम्स तयार होतात. म्हणजे एनचं हॅप्लॉइडचं डिप्लॉइड कन्व्हर्जन टेक्स प्लेस बिकॉज ऑफ फर्टिलायझेशन. सो दॅट इज रिस्टोरेशन, म्हणजे परत डिप्लॉइड नंबर जे आहेत 46 क्रोमोझोम्स जे आहेत ते आपल्या सेलमध्ये ते रिस्टोर होतात. सेंट्रिओल्स जे ओवमकडे नसतात ते स्पर्मकडून येतात फर्टिलायझेशन झाल्यावर. आणि याच्यात काय होतं, व्हेरिएशन्स होतात कारण फिमेलमधून जे एगमधून जे क्रोमोझोम्स येतात आणि जे स्पर्ममधून जे क्रोमोझोम्स येतात त्यांचं मिक्सचर होतं. त्यामुळे नवीन जी ऑफस्प्रिंग तयार होते दॅट इज अ एंटायरली न्यू कॉम्बिनेशन. म्हणजे ते आधी कधीच त्या कॉम्बिनेशनमध्ये जीन्स आलेले नसतात, त्यामुळे ते एक नवीन इव्होल्युशन होतं. म्हणजे इट इज समथिंग न्यू दॅट इज बिंग क्रिएटेड. आणि द सेक्स ऑफ दी ऑफस्प्रिंग इज डिटरमाइंड. तर आपण व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलं होतं की या रिकॉम्बिनेशनमध्ये जेव्हा हे क्रोमोझोम्स एकत्र येतात तेव्हा आपलं हेअर कलर, टाईप ऑफ द स्किन कलर, आय कलर, हे जे कॉम्पोनंट्स आहेत त्याचं डिटर्मिनेशन या प्रोसेसमध्ये होतं. आणि सेक्स ऑफ दी ऑफस्प्रिंग, मेल आहे का फिमेल आहे ते पण या प्रोसेसमध्येच कळतं.